नमस्कार सगळ्यांना नमस्कार। चाललंय काम भावानं बहिण, ही काय शिडी लावलेली जाळी मारायला चाललंय। ही काय जाळी दिसते का तुम्हाला? जाळी सकाळपासून काम चाललं होतं, त्याच्यामुळं काय तुम्हाला आहे ना भावानं बहिण व्हिडिओ काय टाकायला जमला नाही। म्हणजे सकाळी म्हणजे 8-8:30 वाजताची काम चालू झालं होतं। आता कसं आहे दुपारचा टाइम झालेला आहे, आता मिस्त्री गेले जेवायला। आणि त्यात आज म्हणजे कसं आहे आमच्याकडे मतदान आहे। आता मतदानाला काय गर्दी भरपूर, गावात दाजी जाऊन आला आणि भरपूर टाइम गेला आपला तिकडे, म्हणजे गर्दी असल्यामुळे टाइम लागतोच ना तिथं मतदानाला। आणि मग जरा बंद ठेवलं आपलं काम शेडचं। आता मिस्त्री जरा थोडं ऊन उतरलं येईल। दुपारचं काय होतंय जरा ऊन तावत आहे ना जास्त, आज ऊन तावतंय बरं का। काल नव्हतं एवढं ऊन, पण आज ऊन तावत आहे। 100% मला वाटतं संध्याकाळी पाऊस येईलच असं वाटतंय मला। आता काय झालं, सिमेंट बी आणायचं होतं आपल्याला, पण नेमकं आता काय झालं ही शेजारच्या गावात मग सिमेंट मिळतं, पण मतदान आज असल्यामुळं दुकानं बंद आहेत ना आज। मग आता सकाळपासून बरंच काम केलं बरं का। आखी जाळी बांधली, त्याला तार कमी पडली होती, ही काय मग जाऊन आणली। सिमेंटाला दुकान बंद होतं, फक्त ही तार सापडली, मग दुकानातून आणली तार संपली डायरेक्ट। तार कशाला बी लागते ना आपल्याला। आता माग सापराचं आपलं हे काम झालं, त्यावेळेस आपण सापार ही करायला आणली होती तार, जवळजवळ 1.5-2 किलो तार आणली होती। आता त्याच्यातून काय थोडी शिल्लक राहिली ती वापर याला बांधली। आता नुसतं तारच बांधून नाही, याला गज विल्डिंग करायचं आहे, जाळी आखी विल्डिंग करायची त्याला चौकोन। आता ही काय होतं तार म्हणजे काही कालांतराने कुजती ना तार, गंज पकडतो गंज। मग ती विल्डिंग केली ना ही जाळी, म्हणजे काही अडचण येणार नाही। जाळीवरून आणि खालून बांधकाम, जाळीला टच करायचं बांधकाम। तर ही मागून बघा, बघितलं का तुम्ही बांधकाम टच झालेले आहे जाळीला, तरी आपण मागून 1-2 थर घेणार आहे बघा वर। आणि ह्याच्यावर काय करणार, हिरवं शेडनेर आपण बांधणार आहे चौकोन। आता मिस्त्री आलं ना, आता दरवाजाचं नियोजन करायचंय, फ्रेम बनवायची दरवाजाची, दरवाजा बनवायचा आहे, बसवायचा नाही आता परत अजून। आता जाळी काय कमी पडली होती बरं का, ही काय पुढून जरा जाळी कमी पडली। 50 फूट आणली ती जाळी, पुरली नाही जाळी ती। मग आता बघितलं माग तुम्ही आपण जी शेळ्याचं जी बनवलं होतं ना आपण, बारक बनवलं होतं बघा, 10x10 बनवलं होतं बघा, सपार बारक छप्पर, त्याची जाळी मग काढली बघा। बंडल बांधून ना सपरात ठेवली होती जाळी आपण, ती जाळी बाहेर काढली, पण ती जाळी आता इथं उभी गेली ना आपल्याला। मग आता अंदाज काय भावानं पण आपल्याला माहित नव्हता किती कमी पडेल काय होईल, पण आपल्याकडे पहिली जाळी होती ना शिल्लक, त्याच्यामुळे मग एकच बंडल आणला होता फक्त। तर आता काय फक्त आता जाळी दरवाजा आज होईल बरं का क्लिअर। आता मग उद्यापासून आपलं ती काय त्यासाठी सिमेंटाला गेलतो, पण काय ते माझं मतदान असल्यामुळे सिमेंटाचं दुकानच बंद, दुपारची बंदच राहतात ना दुकानं। तसं 5-6 वाजता जर गेलो दाजी तर मग मिळेल बरं का। तालुक्याला गेलं तर आता बी मिळालं असतं, पण आता तालुक्याला काय अंतर कवा जायचं आणि कवा यायचं उन्हातानाचं। म्हणलं आपलं काम चालू आहे, मिस्त्री काय गडीभर आराम करून येईन माघारी म्हणलं। त्याच्यामुळं म्हणलं कसंही भावानं बहिण नको आता तालुक्याला जायला, नको तालुक्याला गेलं ना भावानं बहिण की म्हणलं 4 वाजत्याने यायला, आपलं काम रखडून पडलेलं ही व्हायला पाहिजे ना पटापटा। आता आपल्या कामाला कसं आहे भावांमध्ये वेळ लागतो जरा व्हायला। काय वेळ लागतोय की आपण घरगुतीच बनवून घेतोय ना, आपण बाहेरचे एक्स्ट्रा कामगार लावित नाहीत। सपराचं काम केलं तेव्हा बी म्हणजे आपण घरगुतीच काम केले बरं का, म्हणजे माणूस लावला नाही आपण। आणि आता बी आहे ना हे शेडचं काम चाललंय ना, आपण एक्स्ट्रा माणूस नाही लावला, मीच त्या मिस्त्रीच्या हाताखाली थांबलोय। कुठं पैसे घालतो भावानं बहिण एक्स्ट्रा,
दाजीला दाढी करायला जायला सगळं सवड नाही. काल सासरवाडीने जाऊन आलो, उगं नावं ठेवतो ते. काय सांगावं तुम्हाला बाबा. हा, सासरवाडीतले पाहुणे रावळे नेसती तोंडाकडे बघत होते. काय अवतार आहे दाजीचा, काय माणूस आहे, किती कसा राहतोय, काय काय करणार. टाइमच नाही भावानं बहिण. जायला अचानक फोन आला, अचानकच गाडी चालू केली आणि अचानकच गेलो. का कोणाला टाइम आहे सकाळ सकाळ. हो का आता काम चालू झालं, काय टाइम आहे का. हा, अहो दाजीचं चप्पल नीट नाही राहिली. काय सांगावं तुम्हाला, चप्पल तुटून गेली पार दाजीची. हा, हो का बघा तुम्हाला दाखवतो काय म्हणते दाजी. हो का सगळी आखी चप्पल तुटली दिसती का. काय नाही राहिलं आता. पाणी आणावं लागतंय ना रोज. अख्खं पाणी आणावं लागत आहे, पाणी रोज हापशावून पाणी आणावं लागत आहे. आणि त्याच्यामुळे मग वल्यात काय होतं की पाणी वल्यात चप्पल दाब येतो ना, मग तुटत लगेच चपला उपसून निघायचं लगेच. चपला म्हणजे काय ओरिजिनल चपला आहेत का त्या असे. फक्त कसं आहे चपला ह्या शायनिंग चपला, ह्याला काय भावना बनवून नुसतं आपलं ती काय त्याच्यात पण घालून त्याच्यात फिक्युअर नाही का काय नाही, नुसतं चिकटवलेलं आहे. याला काही खिळ मारलेलं आहेत का काय येतं काय नाही काय नाही. आणि मग ते पाण्यात इकडे तिकडे वापरायची चप्पल म्हणलं की मग ही तुटायचं चपला. मग बायकोला म्हणलंय आज ही चप्पल म्हणलं मला एखादी काम करा म्हणले काम, मग चप्पल घ्या. बघा आता उन्हा तानाचं भावानं बनवत सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चालू आहे. आणि बायको मध्ये काम करा म्हणलं कसं काय करायचं. हा, कसं काय करायचं बा. दाजी एवढा दाजी सासरवड्याला जाऊन आला पण म्हणले नाही बायको की बनावर चप्पल तुटली, जरा दाढी करा, कटिंग करा. अजिबात नाही तसलं काय नाही बा. काय दाजी जरा चकीत पडला दाजी भावानं बहिण. लेकरा बाळामुळं भावानं बहिण स्वतःकडे बघायला टाइम नाही मिळत. आता मला म्हणतात दाजी तुम्ही तुमचा विचार करताय नटाचा. तुमची पूनम बायको पुढे नटली का, बायको नटली का. आता ती बी नाही नटली, ती तशीच काल सासरवाडीला होती आणि तशीच आम्ही हिंडत होतो बघा तिथं सासरवाडीत. आता काय आम्हाला काय कुणी काय म्हणलं नाही, पण नुसती आमच्या तोंडाकडे बघत होती. त्याच्यावरून आम्ही ओळखून घेतलं की म्हणलं बाबा ह्यांना म्हणायचंय काय. पण चला जाऊ दे आता कसं आहे भावानं बहिण म्हणलं आता काय. मिस्त्रीची वाट बघत बसलोय, तार तर घेऊन आलोय बंडल. आल्यानंतर आपलं काम चालू होईल. पण चला म्हणलं कसं कामामुळे काय सकाळपासून काय दाजीला व्हिडिओ जमला नाही काढायला टाकायला. म्हणलं दुपारी गाव आहे ना, पण म्हणलं कसं व्हिडिओ टाकू म्हणलं आता. ती बी वेळ मिळाला म्हणून व्हिडिओ टाकतोय, नाही तर मग आता बी नव्हता वेळ. तर भावांना बहिण कसं आहे मसाला सध्याच्याला काय झालंय माहितीये का. मसाला ऑर्डर करा भावांना बहिण. मसाल्याचं चालू आहे, मसाल्याचं काय बंद नाहीये. खरं सांगायची आता तुम्हाला माहिती आहे. आता काय झालंय ही ह्या शेडमुळं जरा गाळगाळ काम झालंय ना, तर आता दोन्ही कामं चालू आहेत आपली. ही बी काम चालू आहे आणि आपलं मसाल्याचं बी काम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, बघितलंय तुम्ही. तुम्हाला त्या दिवशी आपण दाखवलोय मसाला कुठून आणलेला आहे. काय लावलं रे. उन्हा तानाची पोरं खेळत येत भाऊ ना बनणं तन्न करतात नसते. आज ऊन जास्त तावा लागले बरं का जबरदस्त. लय ऊन तावा लागले जास्त. काल आता भावानं बनून गेलो तो कोणत्या कारणामुळे सासरवाडीला तुम्हाला तर सांगितलंच बरं का. आपण काय सांगायची गरज नाही, पण आता आपण गेल्यानंतर काय बोलू नाही भावानं बनू. आपण तिथं कशाला काय बोलायचंय म्हणलं, कशाला वाईटपणा आणायचा आहे म्हणलं. हा आता चढते बघून घेते भाऊ बहीण. आपण कसं आहे, आपण पडतो पाहुणा माणसं. आपण जर एखादा शब्द बोला गेलो तर आपणच वाईट होतो. हा काय म्हणायचंय तुम्हाला. त्याच्यामुळं आपण अलीकडे बोलायचं बंद केलेलं आहे. बोलायचंच नाही काही. तिकडं तुमची तिकडं भावा बहिणींची भांडणं होऊ द्या. तुम्ही 4 महिने बोलू नका, तिकडे वर्षभर बोलू नका. काय म्हणायचे तुम्ही परत गोड वातान. मी काय एखादा शब्द वापरला गेला म्हणजे ते लावून धरणार. काय म्हणायचे
मनात ठेवणार फक्त, बोलून नाही दाखवणार फक्त. कारण कसं असतं की सक्क जे असतं, सख्या माणसाने किती जरी बोललं चाललं तरी ती माणूस इसरत, पण बाहेरच्या माणसाने बोललेलं माणूस इसरत नाही. त्याच्यामुळं आपण आहे ना कानाला खडा लावलेला आहे भावानं. हा, बोलायचं नाही अजिबात, काय नाही काय नाही काहीच नाही, म्हणायचं नाही काय. आपल्याच्याने जे आपलं जी कर्तव्य आहे ना ते आपण पार पाडायचं, एवढं दाजीने डोक्यात धरलेली सध्याच्याला. काय म्हणायचं आता, मी काय याच्यावर जास्त काय बोलणार नाही भावानं बहिणं. सगळ्याला आपलं चांगलं राहायचं ही दाजीने डोक्यात धरलेले. मग तिथं कोणी बी असू द्या, सासरवाडीचा माणूस असू द्या, कोणी बी असू द्या, खरं सांगायचं म्हणजे काय म्हणायचं. आता काय मग होतंय भावानं बहिणं, तुम्हीच उद्या मला म्हणतात. आता त्यांची तर तुम्हाला आता माहिती आहे, गडीत भावा बहिणीचं गडीत भांडण असतं आणि गडीत उडीला असतात, गडीत भांडण असतं आणि गडीत उडीला असतात. आता उद्या जर मी समजा जर कोणाला तिला दापाय गेलो किंवा मेवण्याला कोणाला बी दापाय गेलो तर त्यांना राग येणार माझा. काय म्हणायचं. त्याच्यामुळं इथून पुढे असं ठरवलं डोक्यात, त्यांचं किती जरी भांडण झालं काय जरी झालं भावानं म्हणून बोलायचं नाही, काय नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणायचं. आहे का नाही. तुमचं काय असेल ती बघून घ्या. मी तर त्या दिवशीच म्हणलं, तुमचं काय म्हणलं, गडीत भांडण होणार, तुम्ही गडीत गोड होणार. आणि मला भाऊ बहीण सांगतात, दाजी तुम्ही मध्ये पडत नका जाऊ. भावा बहिणींच्या मध्ये पडायचं नाही, दाजीला सांगतात सगळीजण. त्याच्यामुळं नाही भावानं बहिण, तुम्ही सांगितल्या पद्धतीने आहे ना, आपण मध्ये पडणार नाही, काय नाही. सासरडीच्या माणसाने कोणी बी हाका मारू दे आपल्याला, आपण जाणार. काय म्हणायचे. कोणी बी बोलू द्या, मी म्हणतो काय मग सासरडीने राजू आवी योगिता ही कोणी बी त्यांच्या कामाला त्यांनी हाका मारू द्या, आपण जाणार. पण यांच्या भांडणाच्या मध्ये नाही पडायचं. काय उग मोकार नको होई. काय म्हणायचे भावानं बहिण. बरं असं दे, चला भावानं बहिण, आता मी काही जास्त बोलणार नाही. काम मिस्त्रीची वाट एक फोन करून बघतो आता मिस्त्रीला. उन्हातानाचं काही येणार नाही भावानं बहिण, लय ऊन लागत आहे जबरदस्त. काय नाही, जाळी फक्त वेल्डिंग करायचं आहे आणि हे फ्रेम बनवायची, झालं मग काय नाही. संध्याकाळपर्यंत कसं आहे, अंधार पडेपर्यंत चालू राहणार आपलं काम. उद्याच्याला आपलं काम दुसरंच आपल्या माग ही काय बांधकाम करून घ्यायचं. मुरुम तर एका खोलीत वाढलाय आपण, तर ह्या बसल्या जाग्यावर आता मिस्त्री तर म्हणला लय मुरुम वाढलाय तुम्ही दाजी. अहो ती कसं आहे, पाणी टाकलं त्याच्या की मग जिरण ही होणार, लगेच चोपणार ती खाली. मुरुम लय झाला म्हणले खाली वाढा तुम्ही ह्याच्यात. तर बघू आता, जसं आधी बांधकाम सगळं करून घ्यावं लागेल, मग मुरुम वाढावं लागेल. आहे का नाही. बरं चला जाऊन द्या भावानं बहिण, आता काय चाललंय काम, येईन संध्याकाळी व्हिडिओ तुम्हाला. चला मग, बाय बाय.